तुम्हाला कधी कॉन्फिडन्स आला, की आपण मॅग्नेटिक वॉटरच्या माध्यमातून जी क्षारपड जमीन आहे ती रिकव्हर करू शकतो किंवा शेतीला याचा फायदा होऊ शकतो? शेतकऱ्यांचे ऊसाचं उत्पादन 50% वाढलं आहे. त्याच्यानंतर मुळी चांगली वाढली आहे. त्याच्यानंतर लोकांचं उत्पादन खर्च खूप कमी झाला आहे. हं. हे सगळं वाटल्यानंतर मग ते हा कॉन्फिडन्स आला, की आता मागे वळून बघायचं नाही. हे जे पाणी आहे, आता हे हार्ड वॉटर आहे ज्याचं TDS 1000 पेक्षाही जास्त आहे. ते पाणी कंडिशनिंग केल्यानंतर वापरणे योग्य होतं? कंडिशनिंग केलेलं वॉटर हं. जे काही ह्युमन माणसाला पिण्याचं पाणी सोडून जे काही पाणी वापरलं जातं त्या सगळ्यासाठी आहे. म्हणजे जनावरं प्यायला वापरतात, पोल्ट्रीमध्ये वापरलं जातं. जवळपास 20% जमीन ही क्षारपड झालेली आहे. हो. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या जमिनी रिकव्हर करता येऊ शकतात का? 100%. म्हणजे 2-1 वर्षापूर्वी बोललो असतं तर मी पण तुम्हाला 100% शब्द वापरला नसता. आपण प्रयत्न करू म्हटलं असतं, पण आता 100%. क्षारपड जमीन रिकव्हर होतात हं. ते क्लिअर आहे. आपलं वॉटर कंडिशनर त्या पाण्याची द्रावण क्षमता एवढी वाढवते की पाणी स्वतःच भूसुधारकाचं काम करतं. मग याच्यासाठी किती कालावधी द्यावा लागतो? इन्स्टंट रिझल्ट लगेच चालू होतात. जमिनीचा पोत हां. नंतर सुधारला, पण हां. सर्वात पहिल्यांदा म्हणजे ना तुमच्या झाडाची मुळीच वाढत नाही हं. आणि ती मुळी लगेच वाढली. अच्छा. म्हणजे थोडक्यामध्ये आपण पाऊस तयार केला हं. असं म्हणता येईल. समजा 2025ला त्यांनी वापरलं असेल तर 2025ला त्याला मे महिन्यात जो रिझल्ट मिळाला त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट त्याला याच्यामध्ये मिळेल आता. आरो आणि हे कंडिशनर याच्यामध्ये काय फरक आहे? आरोफिडे तुमचं सगळं अशुद्ध प्रकार जे आहेत ते काढले जातात हां. आणि तुम्हाला शुद्ध पाणी मिळतं. कंडिशनर तसं नाही आहे. कंडिशनरमध्ये ड्रिंकिंग वॉटरसाठी पाणी तयार होत नाही. तुमचा हा बिझनेस 2 लाखांपासून सुरू झाला, आता 2 कोटींपर्यंत हो, बरोबर आहे. पसरलेला आहे. मग हे करताना तुम्ही शेतकऱ्यांना हे कसं पटवून दिलं? शेतकरी हा अतिशय उदार माणूस आहे. तो काय करतो की त्याला जो अनुभव झाला आहे तो चांगला वाईट शेतकऱ्याला दुसऱ्याला सांगतो. त्यामुळे आम्ही शेतकऱ्याचे नंबर द्यायला सुरुवात केली. सोलापूरमध्ये जवळजवळ 2000 मशीन आत्तापर्यंत लावल्या. पण आमचं फार त्यातलं गमतीतलं उदाहरण आहे, आमची एक मशीन दुसऱ्या मशीनला जन्म देते. वॉटर कंडिशनिंगसाठी आपल्या भारतामध्ये किती मार्केट आहे? भारताचं मार्केट म्हणायचं म्हटलं हे 2 लाख कोटीचं आहे. अच्छा. 2 लाख कोटी पोटेन्शियल आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तरुणींना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा अर्थकारण सुधारण्यासाठी. आणि यासाठी गुंतवणूक असेल किंवा बिझनेस क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं कामगिरी केली आहे, जे एक्सपर्ट आहेत आणि सध्या एक युनिक बिझनेस सुरू त्यांनी केलेला आहे, अशा लोकांशी आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांची स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज सुद्धा अशाच एका इन्व्हेंटर म्हणता येईल, ज्यांनी वॉटर कंडिशनर इन्व्हेन्शनमध्ये एक मोठं काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आहे. ऑटोफिल वॉटर कंडिशनरचे फाउंडर गिरीश चंदने हे आपल्या स्टुडिओमध्ये आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. चंदने सर, खरं तर तुमची स्टोरी आपल्याला जाणून घ्यायला आवडेल आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे शेतीसाठी हे वॉटर कंडिशनर कशा पद्धतीनं महत्त्वाचे आहेत किंवा काय फरक त्याचा शेतीमध्ये पडू शकतो, त्याचा खर्च नेमका किती आहे आणि जी क्षारपड जमीन आहे ती रिकव्हर याच्या माध्यमातून करता येऊ शकते का, याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. मात्र मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की आपण हेअर कंडिशनर विषय ऐकलेला आहे, त्याच्यानंतर एअर कंडिशनर विषय ऐकलंय, पण हे वॉटर कंडिशनर हा जो विषय आहे तो तुमच्या डोक्यात कसा काय आला? तर पहिलं बेसिक माहिती घेऊया की तुम्ही हेअर कंडिशनर वगैरे, तर कंडिशनर हा शब्द माहिती पडला हां. की काहीतरी चांगलं कंडिशन होतं हां. त्याच्यामध्ये. तर पहिले बेसिक सगळ्या आपल्या लोकांसाठी माहिती घेऊया की पाणी फिल्ट्रेशनचे प्रकार किती आहेत. तर पहिला येतो आरो फिल्टर, जो प्रचंड माहिती आहे. दुनिया का स्वच्छ पाणी वगैरे जे जाहिरात होते त्यामध्ये सगळं माहिती आहे की मोठे मोठे सेलिब्रिटी जाहिरात करतात. तर त्याचं नाव आहे आरो फिल्ट्रेशन, रिव्हर्स ऑस्मोसिस. त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या पाण्यातले जे काही क्षार, माती, कचरा हे सगळं पूर्ण शुद्ध होतं आणि म्हणजे बाजूला निघतं आणि तुमच्याकडे पाणी येतं. पण त्याला लिमिटेशन असं आहे की 1 लिटर पाण्यासाठी 1.5 लिटर पाणी वाया जातं, वेस्ट जातं. ते पार्ट अँड पार्सल आहे, ते होणारच आणि तुम्हाला जागेवर शुद्ध पाणी मिळतं. त्यामुळे त्याचं लिमिटेशन आहे की तुम्हाला पाणी चांगलं मिळेल, पण ओन्ली फॉर ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे शेतीचे जे बाकीचे उद्योग आहेत की पोल्ट्री आहे, डेअरी आहे, शेळीपालन आहे, गोटपालन वगैरे जे म्हणतात, त्याच्यामध्ये पण ते पाणी पाजायला त्यांना परवडत नाही किंवा म्हणजे जमत नाही. तर त्याचं कारण असं आहे की खूप क्वांटिटीमध्ये पाणी मिळायचं असेल तर रिव्हर्स ऑस्मोसिस तेवढं उपयोगी पडत नाही. नंतर एक उपाय येतो रेझिन सॉफ्टनर म्हणून जो येतो, तो काही रूरल भागामध्ये वापरला जातो की ज्याच्यामध्ये मिठाचं पाणी तयार होतं. अच्छा. तर या दोन्ही प्रकारामध्ये काय होतं की एकामध्ये फिल्ट्रेशन होतं, एकामध्ये सॉफ्टनिंग होतं. तिसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे कंडिशनिंग. अच्छा. कंडिशनिंग म्हणजे पाण्यामधले जे घटक आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम,
त्या पाण्याचं त्याचं कंडिशनिंग करायचं. म्हणजे त्या पाण्याला कंडिशनिंग म्हणजे काय, काही काढायचं नाही, काही टाकायचं नाही, पण त्याच्या आतमधल्या आतमध्ये त्याचं कंडिशनिंग करायचं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर वापरतो, हो. कंडिशनर शॅम्पू होऊ शकत नाही. तसं याच्यामध्ये ही जी टेक्निक आहे वॉटर कंडिशनिंग, ही तुमची रिप्लेसमेंट नाही आहे, ही तुमची एनहान्समेंट आहे अच्छा. त्याच्यामध्ये. म्हणजे आरो आणि हे कंडिशनर याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे आरो आरोचं पाणी मध्ये आपण घरामध्ये वापरतो आरो पिण्यासाठी. मध्ये तुमचं सगळं सगळं अशुद्ध प्रकार जे आहेत ते काढले जातात हां. आणि तुम्हाला शुद्ध पाणी मिळतं. कंडिशनर तसं नाहीये. कंडिशनरमध्ये ड्रिंकिंग वॉटरसाठी पाणी तयार होत नाही. अच्छा. ते पाणी म्हणजे हे बल्क पाणी पिता वॉटरसाठी. येत नाही. हे पिता नाही येत, बरोबर आहे. पिण्यासाठी ते नाहीच आहे. आता काही ठिकाणी आमच्या गावपाणी योजना झाल्यात जिथे लोक पाणी पितात, ते त्यांचं म्हणजे त्यांना प्यायला नाही पाहिजे, पण त्यांना परवडत नाही किंवा काही कुठल्यामुळे ते पितात. आणि पिताना पण मात्र या कंडिशनिंगचा इफेक्टमुळे पाण्याची चव चेंज होते, ते पाणी प्यायला हलकं वाटतं, पण ते प्यायला पाहिजे असं म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी आरो फिल्टर ऑलरेडी आहेत पण आपण मार्केटमध्ये. बघतो की जी आता शेतामध्ये विहीर असते, त्याच्यातला मग तो कोणताही भाग असेल आपला महाराष्ट्रामधला, तिथले लोक त्या विहिरीतलं पाणी हे पितात. तर त्याच पद्धतीनं मग त्या विहिरीमध्ये जे पाणी आहे ते त्याच्यापेक्षाही चांगलं होऊ शकतं या वॉटर त्याची कंडिशनर. हो, आमची गावपाणी योजना पूर्ण झालेली आहे. त्याला 11 वर्ष झाली लिंबगोळे ग्रामपंचायतमध्ये. तर त्या पूर्ण विहिरीच्या पाण्याचे ट्रीटमेंट आम्ही गेली 11.5 वर्ष करतोय. करोडो लिटर पाणी त्यांनी त्यातनं काढून घेतलंय. मग ते पाणी त्या शाळेतल्या ज्या एक मॅडम होत्या, साबळे मॅडम, तर त्यांनी ते त्याच्यावर टेस्ट केल्या आणि त्यांना असं माहिती पडलं, की आमच्या मुलांना जे खूप परिस्थिती खराब म्हणजे गरीब असते, तर ते वॉटर बॅग वगैरे काय आणायच्या नाहीत. मग ते पाणी जे आहे ते तसंच पाहिजे. मग त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडला. पण ऑन टेक्निकली बेसिस पाणी प्यायला पाहिजे का हे? नाही, प्यायला बरोबर नाहीये. त्यासाठी तुम्ही आरो वापरा. मात्र आरोचा मग हे मेंटेनन्स कमी कंडिशन निघतो. केलेलं वॉटर कशासाठी? फक्त शेतीसाठी? कंडिशनिंग केलेलं वॉटर जे काही ह्युमन माणसाला पिण्याचं पाणी सोडून जे काही पाणी वापरलं जातं ते सगळ्यासाठी आहे. म्हणजे जनावरं प्यायला वापरतात, पोल्ट्रीमध्ये वापरलं जातं, त्याच्यानंतर बाकी सगळ्या ठिकाणी वापरलं जातं. जिथे जिथे पाण्याचा वापर होतो. मग आता कुठे वापरतं? मला एक गमतीशीर प्रश्न विचारतात लोक, की सर हे कुठे वापरायचं ते सांगा. मग आम्ही सांगतो सर हे कुठे वापरायचं नाही ते सांगणं सोपं आहे अच्छा. त्याच्यामध्ये. मग कुठे वापरायचं नाहीये? तर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये जिथे लोकांना महानगरपालिकेचं पाणी मिळतं, धरणाचं पाणी मिळतं, तुमच्या घरामध्ये पाणी चांगलं येतं, ज्याचा TDS 100पेक्षा कमी आहे, हार्डनेस कमी आहे, तिथं तुम्हाला हे पाणी वापरावं लागतं. म्हणजे पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी वॉटर कंडिशनिंगची गरज नाहीये असं तुम्ही म्हणताय. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जिथे तुम्हाला महानगरपालिका पाणी सप्लाय करते, अच्छा. त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी मुंबईला रोजचं 200 कोटी लिटर आरो क्वालिटीचं पाणी नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेलं आहे. ते कसं? कारण आपल्याकडे ती धरणं आहेत, की त्या धरणांचं जिओ स्ट्रक्चर असं आहे, की ज्या धरणांमध्ये जे पाणी येतं, ते पाणी स्वतःच इतकं शुद्ध आहे, की त्याला वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. तसंच पुण्याला पानशेत, टेमघर, खडकवासला, त्याच्यानंतर नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये मुळा धरण, यांचं जे पाणी येतं ना, हे भारतातलं नाही, जगातलं सर्वात बेस्ट वॉटर आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे त्याच्या भाग, जिल्हे व्यतिरिक्त आहेत मात्र तिकडे? सगळा आनंद आहे. कारण तिथे पाण्याची क्वालिटी एवढी खराब झाली आहे. विहिरीमधलं पाणी, बोरवेलमधलं पाणी, नद्यांमधलं पाणी, त्याच्यामध्ये आता उजनी धरणामध्ये पाणी जे येतं ते कशा पद्धतीने येतं ते सगळ्या लोकांना माहिती आहे, की पुण्यातलं जे ड्रेन वॉटर आहे ते उजनी धरणामध्ये येतं, भीमा नदीमध्ये येतं. आणि तेच पाणी म्हणजे मध्ये एका मोठ्या शेतकरी नेत्याने सांगितलं होतं, की पंचगंगेचं पाणी कसं पचवतात हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. इतकं पाणी नदीमधलं खराब झालेलं आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर नीरा नदीचं उदाहरण घ्या, की बारामतीला जी नीरा नदी आणि तिच्या काठावर जी शेती आहे, त्या शेतीमध्ये जवळजवळ 3 ते 4 महिने ते पाणी वाहतं असतं. नंतर ते वाहतं पाणी थांबलं, की त्याच्यानंतर त्या पाण्याचा TDS हा 1000 पर्यंत वाढतो. आता 1000 TDS म्हणजे काय? तर मुंबईच्या पाण्याचा TDS 50 आहे, तो 1000 आहे. याचा अर्थ ते जवळजवळ 20 पटीने हार्ड वॉटर आहे. आणि अशा पद्धतीने ॲग्रिकल्चरसाठी भारतातलं 90% पेक्षा जास्त पाणी हे एक्स्ट्रीमली हार्ड वॉटर याच्यामध्ये येतं. मग हे जे पाणी आहे, आता हे हार्ड वॉटर आहे ज्याचा TDS 1000 पेक्षाही जास्त आहे, ते पाणी कंडिशनिंग केल्यानंतर वापरण्यायोग्य होतं? येस, शेतीच्या वापरण्यायोग्य होतं, पूर्णपणे होतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्या पाण्याने जेव्हा शेती करता, तेव्हा त्याच्यामधले 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एक म्हणजे शेतीमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम, क्षारयुक्त पाणी वापरल्यानंतर आपली पांढरी मुळी चालत नाही. पांढरी मुळी म्हणजे तिचं हार्ट आहे. म्हणजे जी जमिनीमधली जी अन्नद्रव्य आहेत, ती घेण्यासाठी झाडाचं जे पहिलं पिकाचं जे उपयोग म्हणजे गरज असते, ती म्हणजे माझी पांढरी मुळी चालली पाहिजे. आता पांढरी मुळी चालत नाही म्हणजे नक्की काय होतं? तर क्षारांचे जे तुमचे जो आपला जो डोक्यावरचा केस आहे ना, त्या केसाचा 1,00,000वा भाग करा. आणि त्या 1,00,000वा भाग एवढं छोटं रंध्र असतं, मेम्ब्रेन असतं, सेल मेम्ब्रेन. मग त्याच्यामधनं जर पाणी गेलं,
तर पाणी जातच नाही. मग झाडाला काय संदेश मिळतो की मला इकडचं पाणी चांगलं मिळत नाही आहे. मग तो काय करतो, तुम्हाला सांगू तर शकत नाही की मला पाणी चांगलं द्या म्हणून. मग झाड एक दुसरी गोष्ट करतं, त्याला म्हणतात की माझी पांढरी मुळी चालत नाही. म्हणजे ते स्वतःहून त्याची पांढरी मुळी थांबून घेतं आणि मग त्याला पांढरी मुळी चालत नाही. आणि मग शेतकरी अनेक काही प्रयत्न करतो, खतं वापरतो सगळं, पण ते वेस्ट जातं कारण पाणीच चांगलं नाही आहे. हं. मग हे जे कंडिशनिंग केलेलं वॉटर आहे, ते दिल्यानंतर झाडाची पांढरी मुळी ही चांगल्या पद्धतीनं वाढू शकते किंवा झाडांची वाढ, जी काही पिकं आहेत, त्यांची वाढ चांगल्या प्रचंड पद्धतीनं होऊ खूप शकते? चांगल्या पद्धतीने वाढते. आम्ही सांगतो की कमीत कमी 100% पासून ते 500% ती मुळी वाढते. आणि आमच्याकडे जी उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये पिकाचं उत्पन्न वाढल्याची उदाहरणं आहेत. जमीन आणि चांगलं. त्याचबरोबर तुम्ही खताचाही उल्लेख केला. हो. तर मग हे पाणी वापरल्यानंतर खतं लागणार नाही, असं काही नाही, होऊ शकतं लागणार का? नाही असं म्हणता येणार नाही. हं. ते अतिशयोक्ती होईल. पण तुमची जी खतांचा योग्य वापर होईल. हं, हं. म्हणजे तुम्ही आपण ते एक मराठीमध्ये म्हण आहे ना, की शेळीच्या समोर वाघाचं चित्र ठेवलं आणि तिला सांगितलं की तू जेव, तर ती नाही जेवू शकत. कारण तिच्यासमोर वाघाचं चित्र ठेवलेलं आहे. तर त्याच पद्धतीप्रमाणे तुम्ही मुळ्यांच्या भोवती इतकी खतं वगैरे दिलेत, अन्नद्रव्य दिलेत, पण तिला खाण्यासाठी तिच्याकडे ती नाकं तोंडच नाही आहेत घेण्यासाठी. तिला पाणीचं तिचं हायड्रेशन होत नाही आहे. मग ती कशी होणार? मग त्यावेळेला हा प्रॉब्लेम येतो की माझी पांढरी मुळी चालत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जशी मुळी चालते, जशी हिरवळ येते सगळीकडे, तशी हिरवळ नंतर येत नाही. मग त्याचं कारण काय आहे? तर पावसाचं पाणी हे जगातलं सर्वात शुद्ध पाणी आहे शेतीसाठी. मग त्यामध्ये कारण त्याचं कारण असं आहे, त्याचा TDS शून्य असतो, त्याचा हार्डनेस शून्य असतो. ते एकदम पूर्णपणे पाण्याची वाफ असते, एकदम शुद्ध पाणी असतं. त्यामुळे ते पाणी तुम्हाला शेतीला दिल्यानंतर त्याचा प्रचंड चांगला उपयोग होतो. आणि म्हणून जो काही कोरडवाहू शेती होते, त्याला 4 पावसाळे जरी चांगले मिळाले तरी ती शेती पूर्ण होते आणि खताचा योग्य वापर होतो. पण तेच आपलं पाणी हार्ड असेल तर खताचा तेवढा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे खतं लागत नाही असं नाही म्हणणार मी. खतांचा योग्य वापर होण्यासाठी तुम्हाला पांढऱ्या मुळीची गरज आहे आणि पांढरी मुळी वाढवणं हे वॉटर कंडिशनरचं पहिलं काम आहे. जेव्हा आपण पाण्याविषयी बोलतोय, तुम्ही म्हणालात की पावसाचं पाणी हे शुद्ध असतं. तेच पाणी जेव्हा आपण रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून त्याला साचवून ठेवतो, तेव्हाही ते तेवढंच शुद्ध असतं की त्याच्यामध्ये मग क्षार मिक्स होतात? जेव्हा तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाणी जमिनीत सोडता तिथपर्यंत ते शुद्ध असतं. हां. त्याच्यानंतर काय होतं की त्या पाण्याची द्रावण क्षमता प्रचंड चांगली आहे. चांगला प्रश्न आहे. मी जेव्हा पहिलं थोडंसं एक बेसिक उत्तर देतो की पाण्यामध्ये क्षार तयार कसे होतात. हां. बरोबर. त्याचं कारण आता कोकणातलं उदाहरण देतो आणि बाकीचं उदाहरण देतो. महाराष्ट्रापुरतं म्हटलं तर. महाराष्ट्रापुरतं म्हटलं तर तुम्ही जेव्हा गणपतीपुळ्याला जाता, त्यावेळी गणपतीपुळ्याला लोकांना असं बऱ्याच वेळेला वाटतं की तिथे बाजूला जी नगर परिषद आहे, तिथे काहीतरी व्यवस्था केली आहे, देवस्थान आहे म्हणून व्यवस्था केली आहे का? ॲक्च्युअलमध्ये तसं अजिबात नाही आहे. तिथलं पाणी नॅचरली मुंबईपेक्षा चांगलं आहे. मुंबईच्या पाण्याचा TDS 50 आहे, तर त्यांच्या पाण्याचा TDS फक्त 40 आहे. मग त्या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला असं कसं झालं? तर ही निसर्गाची एक रचना आहे की जिथे जांबा दगडामुळे तिथल्या विहिरीमध्ये चांगलं पाणी मिळतं. तेच पाणी कोकणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चांगलं मिळतं. पण तेच तुम्ही घाट चढून वरती गेलात, पुणा त्याच्यानंतर सगळा खानदेश, मराठवाडा, तर या सगळ्यामध्ये काय होतं, जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा पावसामध्ये डिझॉल्विंग कॅपॅसिटी जास्त असते. डिझॉल्विंग कॅपॅसिटी म्हणजे काय? की दुसऱ्या गोष्टीला विरघळून घेण्याची कॅपॅसिटी त्यामध्ये. मग ती विरघळून घेण्याची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे पाणी जेव्हा जातं त्यावेळेला खाली जसा प्रकार असेल, म्हणजे चुनखडी जास्त असेल, कुठला खडक प्रकार आहे, असेल. खडक असेल, त्याप्रमाणे ते पाणी होत जातं. खानदेशमध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये क्षारांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जमीन पांढरी पडते, जमीन चिकट होते. ते प्रमाण वाढण्याचं कारण आहे खडकाळ की जमीन सुद्धा खडकाळ आहे. जमिनीमध्ये पण पाणी हे होतं. बऱ्याचशा ठिकाणी राजस्थानमध्ये तुम्हाला प्रचंड क्षारयुक्त पाणी मिळतं, गुजरातमध्ये मिळतं, मध्य प्रदेश मिळतं. तोच आपला जो किनाऱ्याचा भाग आहे त्याच्यामध्ये मात्र तो प्रॉब्लेम कमी आहे. म्हणून त्याच्यामध्ये महाराष्ट्रापुरता मी एक स्वतःची थेरी बनवलेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रापुरतं म्हणायचं म्हटलं तर कोकण सोडला तर सर्व ठिकाणी पाणी एक्स्ट्रीमली हार्ड आहे. किंवा जर एक साधा नियम करायचं म्हटलं तर सिंपल घ्या की जिथे माणसाला घाम येतो तिथे पाणी क्षारयुक्त नसतं सॉरी. आणि जिथे घाम येत नाही तिथे क्षार हे होतं. तुमचा मराठवाडा, खानदेशमध्ये आपल्याला घाम येत नाही, तिथे ड्राय ॲटमॉस्फिअर आहे. तिथे पाणी जे आहे ते क्षारयुक्त आहे, प्रचंड क्षारयुक्त आहे. म्हणजे ड्रेन हार्वेस्टिंग केलेलं जे वॉटर आहे, जे साचवून ठेवलेलं वॉटर आहे, ते सुद्धा क्षारयुक्त नंतर हो. होऊ शकतं. नाही होतंच. क्षारयुक्त होतंच. पण ते डिपेंड पण आहे. ते जर कोकणामध्ये असेल तर क्षारयुक्त नाही होत. कारण तिथला जिओ स्ट्रक्चर तसं आहे, भूगर्भ तसं आहे. आणि ते तुमचं मराठवाड्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जे पाणी साचलं जातं ते क्षारयुक्त होतं. आणि ते तसंही होणारच आहे. कारण ओपन वेल, बोरवेल या सगळ्यांचा जो सोर्स ऑफ वॉटर आहे ना, तो पाऊसच आहे. जमिनीखाली पाणी येतो कुठून? पावसाचंच येतं आणि ते क्षारयुक्त होणारच आहे.
त्याच्यामध्ये. त्यामुळे आत्तापर्यंत आपण गेली 25-30 वर्ष क्षारयुक्त पाणी वापरून वापरून आपण प्रश्न निर्माण केलेत. आता त्याच्यावरचं उत्तर मिळालंय, ते वापरण्याची वेळ आली. अच्छा. याच्याविषयी आपण बोलूयात. मात्र त्याच वेळेला तुम्ही हे जे इन्व्हेन्शन केलेलं आहे वॉटर कंडिशनिंगचं, त्याच्याविषयी म्हणजे तो जो इन्व्हेंटर तुमच्यातला तो कसा घडत गेला? म्हणजे ओके. सुरुवातीपासूनच तुम्ही या बिझनेसमध्ये उतरायचा प्लॅन केला होता, की नंतर काही असं घडलं, की त्यानंतर हा डिसिजन घेतला? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मी गॉड गिफ्टेड इनोव्हेटर आहे. गॉड गिफ्टेड म्हणजे देवाची एक देणगी असते, की मी फार अभिमानाने आता गेल्या 2 ते 3 वर्षापासून सांगतो, की जसा सचिन तेंडुलकरचा जन्म सचिन तेंडुलकर होण्यासाठी झाला आहे, तसा गिरीश चंदानीचा जन्म वॉटर कंडिशनरसाठी झाला आहे. मग आता हे काय आहे नक्की आहे? तर गॉड गिफ्टेड इनोव्हेटर म्हणजे ॲट द एज ऑफ 3 मला पहिल्यापासून गॉड गिफ्टेड इनोव्हेशन आहे, की मी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो, मी वेगळ्या पद्धतीने ते करतोय आणि वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते वाढत वाढत गेलं. खूप विज्ञानाचं हे होतं. आमच्या आईच्या साईडनी कोणीतरी असंच इनोव्हेशन होतं, वडिलांच्या साईडनी वडील पण असे इनोव्हेटिव्ह होते. ते माझ्याकडे आलं आणि नशिबाने मला ते बिझनेसमध्ये किंवा माझ्या कामामध्ये कन्व्हर्ट करण्याचा चान्स मिळाला. मग तुमच्या एज्युकेशन नंतर डायरेक्ट तुम्ही बिझनेसमध्ये उतरलात हो. का कसं? मी माझा डिप्लोमा पूर्ण झाला इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये भारती विद्यापीठ खारघरला आणि त्याच्यानंतर मी 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली. त्याच्यानंतर मी 2 वर्ष लेंडे गॅसेसमध्ये म्हणजे आता तिचं नाव लेंडे गॅसेस त्यावेळेला BOC गॅसेस आहे त्यामध्ये जॉब केला आणि ते करताना माझ्या लक्षात आलं, की आपण जसा विचार करतोय त्या पद्धतीने मार्केटमध्ये लोकं विचार नाही करत. लोकं एनर्जी वाचवण्यासाठी, सेव्हिंग करण्यासाठी काही करत नाहीयेत आणि त्याच वेळेला मग ते उद्योजक बनवण्याचं जे स्वप्न होतं ते पहिल्यापासून होतं. आणि तुमचं सॅलरी किती होती? पहिल्या जॉबची सॅलरी? पहिल्या जॉबची सॅलरी फक्त ₹800 होती. मला ट्रेनिंगची सॅलरी ₹800 मिळायची त्याच्यामध्ये आणि नंतर मग मी जो जॉब केला त्याला मला ₹4000 सॅलरी होती. मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा मला काहीतरी ₹4300 सॅलरी होती. त्यावेळेला एवढंच डोक्यामध्ये होतं, की आपल्याला नोकरी देणारं बनायचं नोकरी करणारं बनायचं नाही हे क्लिअर होतं त्याच्यामध्ये. आणि नंतर मग 12 वर्ष आम्ही बरीच काही कामं केली. मग कशा पद्धतीने यात आलो तर 2098 पासून ते 2010 पर्यंत मी बरीच काही कामं केली. त्यामध्ये मी बॅटरीज वाचवण्यासाठी काही टेक्नॉलॉजी आणल्या. एका अमेरिकन कंपनीला रिप्रेझेंट केलं होतं. एका इन्व्हेस्टरने आमच्या प्रोजेक्टमध्ये 2011 साली ₹40 लाख इन्व्हेस्टमेंट केली होती. आजचे ते जवळजवळ 1.5-2 कोटी रुपये झाले. तर हे सगळं करताना आम्ही काही प्रोजेक्ट्स केले होते. पण चुका अशा झाल्या, की इनोव्हेशन करताना आम्ही विचार आमच्या पद्धतीने करायचो, की आमचं इनोव्हेशन आहे ते लोकांनी वापरलं पाहिजे. पण मार्केटची कंडिशन त्यावेळी कळायची नाही. आणि त्यामध्ये मग 2010ला आमच्याकडे एक प्रॉडक्ट आलं मॅग्नेटिक फ्युएल सेव्हर म्हणून, की त्यामध्ये एक चुंबक वापरलेलं होतं, एक मॅग्नेट होतं आणि ते तुम्ही अशा पद्धतीने केला तर तुमचा घरचा गॅस हा 30% वाचेल. ते प्रॉडक्ट आमच्याकडे आज पण आहे. ते टेस्टेड आहे. लोकांचा 30% गॅस वाचतो. मग ते सगळं. त्यावेळेला मार्केट कसं होतं त्यासाठी? त्यावेळेला मार्केट असं होतं, की ॲक्च्युअलमध्ये त्यावेळेला कंडिशन अशी होती, की आमच्याकडे फार कामाचा लोड नव्हता. त्यामुळे जो कोणी सांगायचा त्या पद्धतीने आम्ही ते काम करायचो. पण त्यावेळेला ते मॅग्नेटिक फ्युएल्सवर तयार करताना असं झालं, की त्याचं पण मार्केटिंग होत नव्हतं आणि त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट झाली होती. मग त्याचं करायचं काय? मग त्यावेळी इंटरनेटवरती बराच सर्च चालू होता. मग त्यात शब्द सापडला मॅग्नेटिक वॉटर. तर मॅग्नेटिक वॉटर नावाचा शब्द आमच्याकडे मॅग्नेट होतं. मग ते मॅग्नेटिक करताना आम्ही गुगलमध्ये वर्ड टाकले, की व्हॉट इज यूज ऑफ मॅग्नेट. मग त्याच्यामध्ये जे काही आता तर AI आलेलं आहे ते पटकन उत्तर देतं. त्यावेळेला AI नव्हतं. मग त्यावेळेला आम्हाला उत्तर मिळायची. मग आम्ही ते सर्च करत गेलो. बरेच महिने सर्च केल्यानंतर आम्हाला सापडलं, की मॅग्नेटिक वॉटर हा एक शब्द ॲग्रिकल्चरमध्ये उपयोगी आहे. मग त्याच्यावरती काही काम झालं. त्यावेळेला आम्हाला आमचे गुरुतुल्य संजीवदादा माने ऊस संजीवनी ग्रुपचे संस्थापक त्यांचं मार्गदर्शन मिळालं, की त्यांनी सांगितलं, की हे खूप चांगलं काम आहे. तुम्ही याच्यामध्ये करा. मग तोपर्यंत कोणी करत होतं का? मॅग्नेटिक वॉटरवर कोणी काम मॅग्नेटिक केलं होतं? वॉटरमध्ये भारतामध्ये थोडंफार काम चालू होतं. पण तो काम असं चालू होतं, की जर का मी पाऊस पडण्याची मशीन आणली, तर तो पाऊस फक्त माझ्या शेतात पडला पाहिजे अशी भूमिका होती. म्हणजे माझ्यापुरतंच मी काम करणार. त्याचा मी बिझनेस करणार, पण ते तंत्रज्ञान मोठं होऊ नये. आणि त्यावेळेला मला आठवतंय, मला फार एक चांगली गोष्ट सांगायची इथे, की आम्हाला व्हॉल्वोची एक सक्सेस स्टोरी माहिती पडली होती त्यावेळेला. ती सक्सेस स्टोरी अशी आहे, की ती मेन्शन करणं गरजेचं आहे, की व्हॉल्वोने जेव्हा 1959 मध्ये 1959ला जेव्हा सीट बेल्ट बनवला, त्यावेळेला त्याच्यावरती $1,00,00,000 खर्च झाले होते, की हा सीट बेल्ट बनवायचा, त्याच्यानंतर तो आपण विकायचा वगैरे वगैरे. आणि मग ते झाल्यानंतर त्या पेटंट घेतलं. त्याच्यानंतर मग आता त्याच्यावर पैसे कमवण्याची वेळ आली, की आपण जे $1,00,00,000 खर्च केलेत त्याचे आपण रॉयल्टी घेऊया. आणि त्यावेळेला माझ्यामध्ये त्यांचं नाव नील्स बोलिन म्हणून आहे. त्यांच्या MDचं एक भूमिका फार उपयोगी पडली. त्यांनी सांगितलं, की जर अशा पद्धतीने आपण काम करत बसलो तर हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार नाही त्यामध्ये. मग त्यांनी जगाला तो एक इंडस्ट्री बदलवण्याचा निर्णय घेतला, की आपण हे पेटंट ओपन करूया आणि आपण काय करू लोकांना बोलवू आणि सांगू, की सर
तुम्ही हे आमच्याकडनं शिकून घ्या आणि हे मानवतेसाठी फार गरजेचं आहे. म्हणून तुम्ही आता बघा की गेल्या 65 वर्षामध्ये कारमध्ये न चेंज झालेली जी गोष्ट असेल तर तो सीट बेल्ट आहे. म्हणजे ते 3 पॉईंट सीट बेल्टमुळे लोकांचे अनेक जीव वाचले. हो. मग त्यांनी जो विचार केला ना तर ते आमच्या मनावरती तो पगडा होता की हे तंत्रज्ञान आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप भगीरथ प्रयत्न करूया. मग आमचं ते दादांचं मार्गदर्शन झालं. मग त्यांनी सांगितलं, तिथून आमचं सुरुवात झाली मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर व्हर्जन 1.0. अच्छा. त्यावेळची एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्यावेळेला ते लोक आम्ही वॉटर कंडिशनर वापरायचो त्यावेळेला ती शेतकरी आम्हाला भरभरून काही सांगायचे. आता आम्हाला पटायचं नाही की आणि माझी तर परिस्थिती अशी होती की मला शेतीतलं त्यावेळी काही कळायचं नाही. आज मी 2-2, 3-3 तास बोलू शकतो, पण त्यावेळेला मला तेवढं एक्सपिरियन्स नव्हता. मग त्यावेळेला आम्ही ते माझी नॉन AC गाडी घेऊन मी 400 किलोमीटर ड्राईव्ह करून जायचो. मी ते लोकांना बघायचो, ते सांगायचे. मग त्यावेळी मला काय कळायचं नाही. मग मी ॲग्रिकल्चरवाल्या माणसाला घेऊन जायचो की हा काय बोलतो ते मला समजव त्याच्यामध्ये. मग त्यातनं एक गोष्ट लक्षात आली की एक असं तंत्रज्ञान आहे की जे तंत्रज्ञान शेतीचा चेहरा-मोहरा बदलू शकतो अच्छा. त्याच्यामध्ये आणि त्याला थोडा वेळ लागणार आहे, पण ते होऊ शकतं. मग मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर व्हर्जन 1.0 पासून जी सुरुवात झाली ती आत्ता आम्ही मग तुम्ही पोहोचलोय. पहिला प्रयोग कुठे केला? पहिला प्रयोग केला होता एक काहीतरी त्यांचं नाव नाही आठवत आहे आता, हां. पण ते प्रोटोटाईप आम्ही बनवून दिला होता. ते अमरावतीचे ग्रस्त होते, त्यांच्याकडे आम्ही प्रोटोटाईप एक बनवून दिला होता. त्याच्यानंतर एक कणसे पाटील म्हणून एक आहे, त्यांच्याकडे आजही ते मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर चालू आहे आणि त्यांची ड्रीप त्यांनी 14 ते 15 वर्ष टिकवली. त्याच्यानंतर आजूबाजूचे शेतकरी पाणी प्यायला त्यांच्याकडे यायचे. अशा खूप गोष्टी झाल्या मग तो त्याच्यामध्ये. अनुभव कसा राहिला? पहिला अनुभव, पहिल्या प्रयोगाचा पहिला काय अनुभव रिझल्ट मिळाले खूप तुम्हाला? सुंदर होता. म्हणजे मला अजून आठवतंय ज्यावेळेला मी मराठवाड्यावरनं ते बघून आलो होतो, त्यावेळी मला 2 रात्र झोप लागली नव्हती, की बाबा आता हे आपल्या हातामध्ये काहीतरी चांगलं असं हे झालंय आणि त्याच्यामधनं मात्र पाय जमिनीवर होते, की जरी काय झालं तरी महत्त्वाचं म्हणजे हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही. मग त्याच्यामधनं तो बिझनेस चालू झाला. जेव्हा 2010ला मी काम करत होतो, तेव्हा माझ्याकडे फक्त कामाला एकही माणूस नव्हता. आता आमचे स्वतःकडे 5 वेंडर आहेत, 4 माणसं आमच्या मार्केटिंगमध्ये आहेत आणि आमची चांगली मोठी टीम आहे त्याच्यामध्ये. आणि जर पैशामध्ये म्हटलं तर तो 2 लाख रुपयाचा जो बिझनेस होता वर्षाला, तो आता आमचा 2 कोटीपर्यंत गेलेला आहे. Oh, त्यामुळे तो एकदम चांगल्यापैकी झाला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी 20,000 पेक्षा जास्त इन्स्ट्रुमेंट आम्ही शेतकऱ्यांकडे लावलेत आणि त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. त्याच्यामधल्या काही आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये नंतर भागामध्ये. पण या पद्धतीने ते काम आहे ना, ते खूप सुंदर पद्धतीने पुढे गेलं आणि त्याचा म्हणजे हे जे मी आत्ता तुम्हाला मगाशी म्हटलं की माझा जन्म वॉटर झाला आहे, हे मी आता 2 वर्षापासून म्हणतोय. त्याच्या आधी मी म्हणू शकत नव्हतो, कारण मला पण ते एवढं कॉन्फिडेंटली नव्हतं. पण आता ते इतका हे झालं आहे, परिस्थिती एवढी चांगली झाली की आम्ही आता त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वॉटर कंडिशनरमध्ये काम करतोय आणि त्याचे आपण साधारणपणे आमच्याकडे 100 लिटर पर आवरपासून ते 1 लाख लिटर पर आवरपर्यंत प्रोडक्ट आहेत आणि कॉस्टिंगमध्ये म्हटलं तर 1,800 रुपयापासून ते 82,000 रुपयापर्यंतचे प्रोडक्ट आहेत. अच्छा. म्हणजे सगळी रेंज आपण कव्हर केली. पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीचा हा प्रयोग केला होता, तेव्हा तुम्हाला कधी कॉन्फिडन्स आला, की आपण मॅग्नेटिक वॉटरच्या माध्यमातून जी क्षारपड जमीन आहे ती रिकव्हर करू शकतो किंवा शेतीला याचा फायदा होऊ शकतो? माझ्याकडे फॉरेनचा डेटा सगळा होता. म्हणजे बाकीच्या लोकांनी जे काम केलं ना ते होतं. तो खरा कॉन्फिडन्स 2014मध्ये आला, की ज्यावेळी आम्ही स्वतः बघितलं, की शेतकऱ्यांचे ऊसाचं उत्पादन 50% वाढलं आहे. त्याच्यानंतर मुळी चांगली वाढली. त्याच्यानंतर लोकांचं उत्पादन खर्च खूप कमी झाला आहे. हे सगळं वाटल्यानंतर मग ते हा कॉन्फिडन्स आला, की आता मागे वळून बघायचं नाही. आता आपण फक्त ह्याच्यावरच काम करायचं कंपल्सरी. मग त्यावेळेला 2011 ते 2013-14 पर्यंत असं कधी-कधी कंडिशन यायची. कारण पैशाची कंडिशन चांगली नव्हती. त्यामुळे असं वाटायचं, की अरे एक काम करूया आपण हे थोडंसं करू, हे थोडंसं करू. पण मग 2014 सस्टेन नंतर कसं केलं हे 2-3 वर्ष? नाही, त्याच्यामध्ये बाकीची छोटी-मोठी जी वजन काट्याची कामं ही वगैरे ती चालू होती. साइड बाय साइड हे चालू होतं. पण 2013 आणि 14 नंतर हे क्लिअरली कळलं, की नाही आता फक्त आपल्याला वॉटर कंडिशनरमध्येच काम करायचं आहे. आणि मग ते तन धन अर्पून आपण दिवसाला 15-15 तास काम करून ते पूर्ण हे केलं. 2015ला आम्ही आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट घेतलं. अच्छा. त्याच्यानंतर मग ते आता 10 वर्ष झाली. त्याच्यानंतर आमचे व्हर्जन्स चेंज होत गेले. छोटे-छोटे प्रॉडक्ट्स बनवले. आज प्राऊडली आमच्याकडे RO वॉटर कंडिशनर, वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर म्हणजे अशी प्रॉडक्ट आहेत, की 4,000 रुपयापेक्षा त्याची किंमत कमी आहे. आणि अशी प्रॉडक्ट बनवणारी आपली जगातली पहिली कंपनी आहे. मग हे जे पेटंट आहे किंवा लॅब टेस्ट वगैरे असतील, याच्यासाठी काय प्रयत्न केले किंवा काय असतं जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता, तेही अशा एखाद्या प्रोडक्टचं ज्याच्यामुळे वॉटर कंडिशनिंग होणार आहे. तर त्यावेळेला मग कोणती प्रमाणपत्र किंवा लॅब टेस्ट वगैरे या सगळ्या प्रोसेसमधून जावं लागतं? पहिला प्रॉब्लेम असा आहे, की
याच्यामध्ये ना महत्त्वाचं म्हणजे आत्ता स्टँडर्डच ह्याच्यासाठी तयार नाही आहेत. अच्छा. आता पहिल्यांदा आपली कंपनी BIS स्टँडर्डमध्ये आपण अप्लाय केलं आहे. आता त्यांनी कमिटी स्थापन केली आहे आणि ती हे करणार आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही ISO 9000 घेतलं. त्याच्यानंतर पेटंटचा अप्लाय आम्ही 2018मध्ये केला. आज आम्हाला 2022ला 3 फेब्रुवारी म्हणजे आता या वर्षी आम्हाला 4 वर्ष पूर्ण झाली. आम्हाला पेटंट ग्रँट मिळालं. त्याच्यानंतर आम्ही आणखी 2 पेटंट फाईल केलेत. त्याच्यानंतर डिझाईन पेटंट्स घेतली. त्याच्यामध्ये असं करत 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 त्याचा जो प्रवास आहे ना तो सर्टिफिकेट झाला आहे. आता अकोला युनिव्हर्सिटीला पंजाबराव कृषी विद्यापीठ आहेत, त्यांना आम्ही आमच्याकडनं 2 इन्स्ट्रुमेंट आम्ही त्यांना स्वतः दिलेत. म्हणजे त्यांना डोनेट केलेत एक प्रकारे, की तुम्ही याच्यावरती रिसर्च करा. त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम असा आहे ना, की तुम्हाला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर जेव्हा आपण डोळे मिटतो आणि सफरचंदाचं नाव घेतो किंवा सफरचंद किंवा जास्वंदीचं फुल म्हणतो, तेव्हा आपल्या मनामध्ये फक्त लाल कलर येतो. तर असं का होतं? कारण आपली कल्पनाशक्ती ही लाल कलरवरती थांबलेली आहे. तसंच मार्केटमध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांमध्ये काय झालं आहे, की RO फिल्टरचा इतका प्रसार झाला आहे, की लोकांना पाणी म्हटल्यानंतर पहिलं काय आठवतं? तर RO फिल्टर. त्याच्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये कल्पनाशक्तीमध्ये असं झालेलं आहे, की इमॅजिनमध्ये काय आहे, की फिल्टर म्हटलं, पाणी ट्रीटमेंट म्हटलं, की काहीतरी अडकलं पाहिजे, काहीतरी निघालं पाहिजे आणि काहीतरी मेंटेनन्स आला पाहिजे. आणि वॉटर कंडिशनर या तिन्ही गोष्टींमध्ये उतरत नाही. ते फिल्ट्रेशन करत नाही, ते कंडिशनिंग करतं. त्याच्याशी फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाही, काही टेक्निकल गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला मेंटेनन्स कधीच येत नाही. म्हणजे त्याचं जे काम आहे ना, ते मेंटेनन्स फ्रीच आहे. म्हणजे मेंटेनन्स करायचा म्हटला तरी तुम्ही करू शकत नाही, असं ते टेक्निक आहे. त्याच्यामुळे हे होतं. मी तुम्हाला थोडक्यामध्ये वॉटर कंडिशनरबद्दल म्हणजे टेक्निकल थोडं सांगतो, की जसं फिल्टरमध्ये RO फिल्टरमध्ये फिल्ट्रेशन होतं ना आणि सॉफ्टनिंग होतं सॉफ्टनरमध्ये, तसं याच्यामध्ये कंडिशनिंग म्हणजे काय होतं, तर पाण्यामध्ये 4 प्रकारचे क्षार असतात: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम. त्यातल्या सोडियम आणि पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला नाही आहे. आता कसं सिद्ध करायचं? एकदम सोपं आहे. आपल्या तुमच्या वरळीच्या या नाक्याच्या जवळच आहे. तुमच्याकडे जो जवळ आपला गिरगाव चौपाटी आहे. तर गिरगाव चौपाटीमध्ये जो समुद्रकिनारा आहे ना, त्याच्यामधली रेती ही कधी पांढरी पडत नाही आणि समुद्राचा TDS आहे 35,000. खूप हार्ड वॉटर आहे, म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे, पण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण आहे. मग त्याचं कारण असं आहे, की मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं जे पाणी समुद्राच्या किनारी पाणी येतं, ते पांढरेपणा आणू शकत नाही, ते चिकट होत नाही. आणि तेच जर का तुम्ही उदाहरण मराठवाड्याचं घेतलं किंवा पुण्यामधलं शिरूरचं घेतलं, तर तुमचं पाणी जमिनीवर पडल्यानंतर लगेच जमीन पांढरी पडते आणि ती चिकट होत जाते. एखाद्या शेतकऱ्याला पूर्वी 70 HPचा ट्रॅक्टर वापरायला लागत होता, 30 HPचा पहिला लागत होता, आता तो 70 HPचा वापरावा लागतो, कारण जमिनीचा चिकटपणा वाढत चालला आहे. तर याला कारण आहे, की कॅल्शियम, मॅग्नेशियम हे 2 घटक असे आहेत, क्षार आहेत, की ज्यांना चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिला आहे आणि तो जर दिला नसता तर आपली ही मीटिंगच झाली नसती आत्ता. कारण ते निसर्गाने तो दिलेला आहे आणि तोच खरा प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेममुळे आपल्या शेतीमधले प्रॉब्लेम निर्माण झाले. वॉटर कंडिशनरमुळं हे जे प्रॉब्लेम आहेत ते कसं सॉल्व्ह करता येऊ शकतात आणि त्याच्यासाठी काही टाइम पिरियड आहे का? सांगतो. त्याच्यामध्ये ते सॉल्व असे करता येतात, की त्याच्यावरती जे इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज तयार होतात ना, त्या वेव्हजमुळे तुमच्या पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियमचा जो ॲक्टिव्ह कंडिशन आहे ती पॅसिव्ह होते. म्हणजे थोडक्यामध्ये आपण काय करतो, तर आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम क्षार काढत नाही, आपण त्यांचा चिकटण्याचा गुणधर्म काढतो आणि त्यामुळे आपला प्रॉब्लेम आहे ना, तो त्यांना न काढता सॉल्व्ह होतो. आणि एक अतिशय अद्भुत गोष्ट त्यामध्ये होते, ती म्हणजे त्या पाण्याची डिझॉल्विंग पॉवर वाढते. म्हणजे डिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय, की तुमच्या जमिनीमध्ये जुने क्षार जमा झालेले आहेत. म्हणजे तुम्ही 20 वर्ष शेती करताय, आता माझी जमीन शारपट झाली म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियमनी त्या जमिनीमध्ये सिमेंटसारखं काम केलं, कॉन्क्रीटसारखं. त्यामुळे ती जमीन कडक झाली. आता पाणी स्वतःच क्लिनिंग एजंट म्हणून काम करतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे पाणी दिल्यानंतर ते विदिन 1 ते 2 महिन्यानंतर ते डिझॉल्व व्हायला लागतं. त्यामुळे आमच्याकडे असे कित्येक शेतकरी काय सांगतात, की सर मला पहिल्या वर्षी जे रिझल्ट मिळाले ना, त्याचे दुप्पट रिझल्ट मला पुढच्या वर्षी मिळाले. मग काय कारण आहे? पहिल्या वर्षी मुळी वाढली, पण जमीन त्यावेळेला तुम्हाला साथ देत नव्हती, कारण जमीन नुकताच सुरुवात झाली होती. पण दुसऱ्या वर्षी जमिनीने पण साथ दिली आणि मुळी पण वाढली. असा डबल फायदा होऊन त्याच्यामध्ये उत्पन्न खूप चांगलं वाढतं आणि आमच्याकडे कित्येक उदाहरणं आहेत, की त्यांची उत्पन्न 50% पासून ते 100%, 150% वाढलेलं आहे. अच्छा, मग याच्यासाठी किती कालावधी द्यावा लागतो? इन्स्टंट रिझल्ट लगेच चालू होतात. म्हणजे कोथिंबिरीसारखं जर पीक असेल ना, तर आमच्याकडे असे शेतकरी आहेत, की सर मागच्या वर्षी माझ्याकडे 22,000 पेंड्या झाल्या होत्या किंवा त्या जोड्या झाल्या होत्या. यावर्षी माझ्याकडे 4,500 झाल्यात. म्हणजे इथपर्यंत कंडिशनिंग आहेत. केलेलं वॉटर दिल्यानंतर येस. जमिनीचा पोत हा उत्पन्न सुधारत गेला आणि मग ते उत्पादन सुद्धा वाढत गेलं. जमिनीचा पोत नंतर सुधारला, पण सर्वात पहिल्यांदा म्हणजे ना, तुमच्या झाडाची मुळीच वाढत नाही.
आणि ती मुळी लगेच वाढली. म्हणजे थोडक्यामध्ये आपण पाऊस तयार केला असं म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर पोत सुद्धा सुधारत गेला पोत सुधारत गेला. मग त्यामुळे समजा 2025ला त्यांनी वापरलं असेल तर 2025ला त्याला मे महिन्यात जो रिझल्ट मिळाला त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट त्याला ह्याच्यामध्ये मिळेल आता ह्याच्यामध्ये. सर, तुम्ही आता शारपट जमिनीचा उल्लेख केला आणि आपण बघतोय की एक डेटा सांगतो आपल्या भारतामध्ये जवळपास 20% जमीन ही शारपट झालेली आहे. हो. कारण आपण वर्षानुवर्ष जमीन वापरत आलो. आपले आजोबा पंजोबा जे कोणी असतील त्यांच्यापासून आता सुद्धा वापरत असताना काही जमिनी या शारपट झालेल्या दिसून हो, येत आहेत. बरोबर तर आहे. मग या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्या जमिनी रिकव्हर करता येऊ शकतात का? 100%. म्हणजे 2-1 वर्षापूर्वी बोललो असतो तर मी पण तुम्हाला 100% शब्द वापरला नसता. आपण प्रयत्न करू म्हटलं असतं. पण आता 100%. मी एक सक्सेस स्टोरी सांगतो ज्यात तुम्हाला सगळं क्लिअर होईल. 2 आहेत तशा. सचिन शिंदे नावाचे एक शेतकरी आहेत. अहिल्याबाई होळकरांचं जे जन्मगाव आहे त्याचं नाव आहे चोंडीगाव. ते जामखेड तालुक्यामध्ये आलं. तर त्याच्यामध्ये त्यांची भावकीनी त्यांना दिलेली एक जमीन होती. म्हणजे त्यांची वाटणी झाली. त्या वाटणीमध्ये त्यांना एक अशी जमीनचा प्लॉट मिळाला की ज्या जमिनीमध्ये सगळ्या जमिनीचं पाणी येऊन ड्रेन होतं आणि मग ते नाल्यामध्ये जातं. म्हणजे थोडक्यामध्ये ते त्यांचा जो एक प्रकारचा साठवणुकीचा प्लॉट होता. तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल अपेक्षा नव्हती. त्यांचं साधारणपणे मला ते आत्ता 41 वय आहे सचिन शिंदे यांचं. आणि त्यांनी सांगितलं की सर ह्या जमिनीमध्ये काही उगवलं नव्हतं, मी प्रयत्न करणार आहे. म्हटलं करूया, हरकत नाही. मग त्यांनी आहे ते बियाणं वापरून प्रयत्न केला आणि यावर्षी आत्ता 1 महिन्यापूर्वी त्यांच्या ऊसाचं हार्वेस्टिंग झालं. आणि ज्या जमिनीमध्ये त्यांना कधी गवत उगवत नव्हतं, ज्यांच्याकडे कधी साधी येडी बाबूळ वगैरे अशी उपके यायची नाही, रान साफसफाई करायला लागायचं, गव्हाचा प्रयत्न केला, ऊसाचा प्रयत्न केला पण झाला नाही, तिथे त्यांनी यावर्षी 86-032 व्हरायटीचं 51 टन उत्पादन घेतलं. म्हणजे 0 to 51 टन क्लिअर त्याच्यामध्ये. आणि नंतर त्याचा जो हिशोब निघाला पैशामध्ये तर त्यांनी त्या लागवडीसाठी काहीतरी 20-22 हजार रुपये खर्च केले होते. पण त्यांना त्याचं उत्पन्न कधी मिळत नव्हतं. त्यांना 1,78,000 रुपये उत्पन्न मिळाले. ही झाली एक केस. दुसरी केस आहे की ज्याच्यामध्ये एक लोणंदला शिंदे म्हणून आहेत शेतकरी. त्यांनी म्हणजे त्यांना 22 टन ते 23 टन उत्पादन मिळायचं. म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं आहे की सर मला सांगायला पण आम्हाला लाज वाटायची, कारण शेतकरी म्हणायचे की अरे 22 टन उत्पादन मिळून तू कशाला खतांचा खर्च करतोस, त्याला एवढं होतंय. ते त्यांचं उत्पादन 57 टनावर गेलं आहे. नीरा नदीच्या काठाला ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये एक प्रशांत भैया कदम म्हणून आहेत, त्यांच्याकडे 85 टनावरनं 100 टनावर गेलं आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आत्ता झाली, आता त्यांची काढणी होईल त्याची, की शारपट जमिनीमध्ये हरभऱ्याचं उत्पादन आलं आहे जे त्यांच्याकडे कधी होतच नव्हतं. म्हणजे त्यांच्याकडे तो हरभऱ्याचं उत्पादन म्हटलं तर त्याच्यामध्ये 0 असायचा. आता त्यांना जवळजवळ साधारणपणे 15-20 हजार रुपयाचं उत्पन्न 3 महिन्यामध्ये मिळाले. पूर्णपणे 100% शारपट. त्यामुळे शारपट जमीन रिकवर होतात ते क्लिअर आहे. शारपट जमीन होण्याचं जे कारण होतं ते म्हणजे क्षार, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि त्याचा चिकटण्याचा गुणधर्म. तो गुणधर्म आपण काढल्यानंतर काय होतं की आपलं वॉटर कंडिशनर त्या पाण्याची द्रावण क्षमता एवढी वाढवते की पाणी स्वतःच भूसुधारकाचं काम करतं. अच्छा. म्हणजे जिप्सम, सल्फर हे जे वापरलं जातं, किंवा आता एक नवीन प्रकार आहे, पाण्याखाली जमिनीखाली ड्रेन पाईप टाकतात. ते ड्रेन पाईप टाकण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तुमचा ड्रेन पाईप टाकण्याचा जो खर्च आहे त्याच्यापेक्षा पाणी इटसेल्फच तुमचं क्लिनिंग एजंट होतं त्यामध्ये. आणि ते एनर्जी देण्याचं काम वॉटर कंडिशनिंग करतं. अच्छा. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मात्र त्याच वेळेला तुम्ही हेही सांगितलं की तुमचा हा बिझनेस 2 लाखांपासून सुरू झाला, आता 2 कोटींपर्यंत हो, बरोबर आहे. पसरलेला आहे. मग हे करताना तुम्ही शेतकऱ्यांना हे कसं पटवून दिलं? शेतकऱ्यांना पटवण्याचं कारण एकच होतं. ॲक्च्युअलमध्ये आम्हाला फारसं काही करावं लागलं नाही. हां. आम्ही माउथ पब्लिसिटीमध्येच व्हायचं. अच्छा. आम्ही एकच काम करायचो की जे कोणी शेतकऱ्यांचे नंबर मागतात तर बाकीच्या ज्या आमच्या कॉम्पिटिशन कंपन्या आहेत त्या ते शेतकऱ्यांचे नंबर देताना जरासं काकू करतात की त्यांची प्रायव्हसी आहे वगैरे वगैरे. शेतकऱ्याला अशी काही प्रायव्हसी वगैरे नसते. शेतकरी हा अतिशय उदार माणूस आहे. तो काय करतो की तो त्याला जो अनुभव झाला आहे तो चांगला वाईट शेतकऱ्याला दुसऱ्याला सांगतो. त्यामुळे आम्ही शेतकऱ्याचे नंबर द्यायला सुरुवात केली. आता तावशीला आमचं पहिलं युनिट लागलं 2013मध्ये. आज त्याला 13 वर्ष होऊन गेली. तर त्याच्या वेळेला त्या तावशी गावामध्ये जी सुरुवात झाली तर आम्ही सोलापूरमध्ये जवळजवळ 2000 मशीन आत्तापर्यंत लावल्या. अच्छा. तर ते एक मशीन आमचं फार त्यातलं गमतीतलं उदाहरण आहे. आमची एक मशीन दुसऱ्या मशीनला जन्म देते. अच्छा. म्हणजे काय होतं की एक मशीन लावल्यानंतर तो शेतकरी त्याच्या बाजूच्या लोकांना त्या लोकांना सांगत जातो. त्यामध्ये माळशिरसमध्ये एक मार्केटवाडी नावाचं गाव आहे. त्या मार्केटवाडी गावामध्ये आमच्या जवळजवळ 40 मशीन लागलेल्या आहेत. अच्छा. मग या मशिनीचा खर्च नेमका किती असतो? म्हणजे एका मशिनीचा खर्च किती असतो? ॲग्रिकल्चरमध्ये जे मशीन माझ्याकडे जे मॉडेल्स आहेत ना ते 1800 रुपयापासून ते 82,000 रुपयापर्यंत आहेत. अच्छा. असे जवळजवळ 17-18 मॉडेल्स आहेत. त्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये मात्र सर्वात चालणारी 2 मॉडेल आहेत. त्याचे नंबर आहे 25 ECOP22 किंवा 30 ECOP22. आता समजा 5 एकर जमीन आहे. हो. त्या जमिनीसाठी तुमचं मशीन वापरायचं आहे. तर त्यासाठी खर्च किती लागेल? 5 एकरसाठी खर्च नाहीये. त्या 5 एकरसाठी जो पंप आहे ना तो पंप
3 HP 5 HP असेल 5 HP असेल तर त्याचा खर्च आहे 57,000 रुपये. त्यामध्ये 18% GST आहे, त्याच्यानंतर इन्स्टॉलेशनचा खर्च आहे, ते सगळं पकडून आहे. आणि त्याच्यानंतर 7.5 HP असेल तर तो जातो 66,000 रुपयापर्यंत असा तो खर्च आहे. पण काही शेतकऱ्यांना ते महाग वाटू शकतं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. याला रिकरिंग इन्व्हेस्टमेंट कधी नाही आहे. म्हणजे याला एकदा हे मशीन लावल्यानंतर ते किती वर्षापर्यंत चालू शकतं? नॉट लेस दॅन 40 इयर्स. ओके. 40 वर्ष कमीत कमी. मग त्याच्यानंतर त्याला काही करण्याची गरज नाही, पडते? कधीच नाही. याचं कारण असं आहे की हे तंत्रज्ञान आहे ना, मेंटेनन्स वगैरेची नाही गरज मेंटेनन्स नाही आहे. कारण त्याच्यामध्ये मेंटेनन्स फ्री हा सर्वात त्याचा पार्ट आहे. तरी जास्त टेक्निकलमध्ये गेलं तर एवढंच लक्षात घ्या की मशीनमध्ये ट्रीटमेंट चेंबर असतात की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज ह्या काम करतात. सगळ्या मी आपल्या दर्शकांसाठी एक सोपं उदाहरण सांगतो की आता तुमच्या स्टुडिओच्या ऑफिसमध्ये तुम्ही जेवण गरम करण्यासाठी एक मायक्रोवेव्ह ठेवला आहे. त्या मायक्रोवेव्हमध्ये आपण जेवण गरम करतो, पण आपल्याला आग दिसत नाही कुठे. मग ते जेवण गरम करतो कोण? तर त्याच्या आतमध्ये मायक्रोवेव्हज असतात. त्या उजव्या साईडनी डाव्या साईडला जातात, डाव्या साईडनी उजव्या साईडला जातात आणि तुमचं जेवण गरम करतात. तसंच याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्षार निष्क्रिय करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज असतात. त्या वेव्हज या ट्रॅव्हल करून पाण्यातले कॅल्शियम मॅग्नेशियमला डिॲक्टिवेट करतात, निष्क्रिय करतात. त्यामुळे ते आतमध्ये राहतात आणि या दोघांचं बाय प्रोडक्ट तयार होतं, ते म्हणजे द्रावण क्षमता वाढते. मग द्रावण क्षमता वाढल्यानंतर शार्पट जमीन ही रिकवर व्हायला सुरुवात होते. अच्छा. मग हे जे मशीन आहे, आपण एक मोटार पंप लावतो विहिरीवर किंवा हो. बोअरवेलवर, त्या पद्धतीचं असतं की हो, कशा बरोबर. पद्धती? हां. आपल्याला जे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये आता दिसतंय ना, हां. तर त्याच्यामध्ये बोरवेलला आणि विहिरीला हे मशीन जिथे पाईप जातो आपला, म्हणजे पाणी जमिनीवर आलं, जमिनीवरनं पाईपलाईन आपण पुढे नेली, तर त्या पाईपलाईनमध्ये मशीन लागतं. मग एकाच ठिकाणी लागतं. एकाच ठिकाणी लागतं आणि मग त्याच्यातनं तुम्ही किती एकर हे करा. आत्तापर्यंत माझं सर्वात मोठं उदाहरण आहे की मी कच्छमध्ये एका शेतकऱ्याला दिलेलं आहे. त्याची 275 एकर जमीन होती आणि त्याच्यासाठी खर्च, त्याचं पंप मोठा होता 75 HPचा, तर ते काहीतरी ना फक्त 2 लाख रुपयाला युनिट लागलेलं आहे त्याच्यामध्ये. किंवा आत्ताच एकदम सोपं साधं तुम्हाला छोटासा विषय मला पटकन आठवला म्हणून सांगतो. आता गिरगावमध्ये 2 सोसायटीज आहेत की ज्यांचा हार्ड वॉटरचा प्रॉब्लेम आहे. त्या दोन्ही सोसायट्यांची फ्लॅट खूप कॉस्टली आहेत. 1.5 कोटीचे फ्लॅट आहेत, पण त्यांचा पाण्याचा मोठा इश्यू आहे त्यामध्ये. तर ते सगळ्या सोसायटींचं, दोन्ही सोसायटींचं मिळून आमचं काम फक्त 4 लाख रुपयामध्ये झालं आहे. अच्छा. म्हणजे 4 लाख रुपये हे झालं. आम्ही गमतीने त्याला सांगतो की सर आम्ही तुमचं काम फक्त 4 स्क्वेअर फूटमध्ये केलं आहे. तर ते केलेलं आहे. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी महाग नाही आहे. ही आणि महत्त्वाचं सांगायचं राहिलं, 100% भारतीय आहे. अच्छा. त्याच्यामध्ये कुठलाही पार्ट हा बाहेरून येत नाही. हे 100% आपण भारतामध्येच बनवतो, भारतामध्येच हे करतो. नाही म्हणाला त्याच्या आतमधले मॅग्नेट्स असतात ते आता नाही मिळत आहेत आपल्याकडे, ते इम्पोर्ट होतात. पण ते सोडलं तर सगळंच्या सगळं 100% आपण ह्याच्यामध्ये बनवतो. आणि आमची कंपनी ऑटोफिल वॉटर कंडिशनरी कोणत्याही दुसऱ्या कंपनीवरती डिपेंड नाही आहे. म्हणजे अच्छा. त्यांच्याकडनं म्हणजे आम्ही सगळे काहीतरी काही सगळं आपण पार्ट्स. स्वतः हां. बनवतो. अंडर वन रूफ आपण सगळं बनवतो. आमचे वेंडर आहेत, पण ते वेंडर आमच्यासाठी काम करतात आणि आम्ही त्यांना सगळं ते नॉलेज देऊन त्यांच्याकडनं बनवून घेतो. पण याच्यावरती कुठल्याही बाहेरच्या कंपनीवरती आणि बाहेरच्या देशावरती आपण डिपेंड नाही आहोत की अरे मला त्यांनी ते देणं बंद केलं, आता माझं काम बंद झालं, असं नाही आहे. आपण सगळ्याच्या सगळं भारतीय वापरतो. आणि मग आता किती शेतकरी हे मशीन वापरतायत किंवा ही टेक्नॉलॉजी वापरतायत? कमीत कमी गेल्या 17 वर्षामध्ये 20,000 पेक्षा जास्त युनिट आम्ही लावलेत. म्हणजे सगळे मिक्समध्ये, म्हणजे एक्सपोर्ट पण केलेला आहे. त्याच्यानंतर US ला एक्सपोर्ट झाला आहे, सुदानला झाला आहे, नायजेरियाला झाला आहे, UAEला झाला आहे. कमी प्रमाणात का होईना एक्सपोर्ट झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि भारतामध्ये शेतकऱ्यांचं म्हटलं तर ऑल ओव्हर इंडिया बनून 21,000 पेक्षा जास्त युनिट आम्ही वापरलेली आहेत. मग ते डोमेस्टिकमध्ये वापरले आहेत, ॲग्रिकल्चर वापरले आहेत. सोलापूर जिल्हा, एकटा सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या 2,000 पेक्षा जास्त मशीन लावल्या आहेत. आणि एक सक्सेस स्टोरी सांगायची राहिली. आमची 2 शेतकऱ्याची मुलं आहेत की ज्यांनी ही मशीन वापरायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही तरुणांसाठी हा प्रोग्राम केला आहे ना, तर त्यांच्यासाठी माझा एक असा तर मला एक सल्ला आहे की आमच्याकडे कसमादे भाग आहे, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा यांच्या नावाने कसमादे नावाचा एक शॉर्ट फॉर्म आहे. तर तिथे खालप गावामध्ये आणि वासूळ गावामध्ये प्रवीण आहिरे आणि विलास सूर्यवंशी अशी 2 शेतकऱ्याच्या मुलांनी माझ्याकडनं वॉटर कनेक्शन घेतलं 2023मध्ये नोव्हेंबरमध्ये. अच्छा. मग त्यांना 4-5 महिन्यामध्ये इतके सुंदर रिझल्ट आले की ते म्हणाले की सर हे लाईफ चेंजिंग आहे आणि आम्हाला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे. तर आम्ही कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा न विचार करता त्यांच्याबरोबर काम चालू केलं. आणि मग नंतर 1 वर्षानंतर मी त्यांच्या चर्चासत्रासाठी, सेमिनारसाठी गेलो. पण यू विल नॉट बिलीव्ह, त्याच्या आधीच त्यांच्यातर्फे 150 मशीन लागलेल्या होत्या. अच्छा. म्हणजे कुठलाही सपोर्ट नसताना 2 शेतकरी तरुणांनी तिथे आत्तापर्यंत कमीत कमी 200 मशीन लावल्यात.
मग त्याचं कशामुळे कारण झालं, तर त्यांनी एवढंच सांगितलं आहे की सर आम्ही स्वतः वापरून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही याचं डिस्ट्रीब्युटेशन घेतले आणि आम्ही अतिशय रिजनेबल मार्जिनला हे तुम्हाला देतोय आणि तुम्हाला काही त्याच्यामध्ये सर्व्हिस इश्यू आलं काही आलं तरी आम्ही इथेच आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे जसं गिरीश सरांनी आपलं वॉटर आयुष्य वाहून घेतलंय तसं आम्ही पण आमचं काम हे वॉटर साठी करायचं ठरवलंय आणि आता त्या गोष्टीला 2.5 वर्ष झाली. खूप सुंदर पद्धतीने ते काम चालू आहे. म्हणून ज्यांना ज्यांना आमच्याबरोबर काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा संदेश आहे की वॉटर कंडिशनरचं खूप मोठं मार्केट आहे. मगाशी आपलं बोलता बोलता हां, पोटेन्शियल त्याविषयी किती आहे. आपल्याला बोलायचं आहे, पण त्यामध्येच आता तुमचं एक प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी आहे. त्याचबरोबर तुम्ही एका सोसायटीचाही उल्लेख केला हो. मुंबईमधल्या. तर त्याच पद्धतीनं एखाद्याच्या घरामध्ये जर समजा ही मशीन लावायची असेल, तर त्यासाठी काही प्रोडक्ट तुमचे आहेत का? छोटे-मोठे दुसरे वेगवेगळे कोणते प्रोडक्ट्स आहेत तुमचे? माझ्याकडे सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे हां. आम्ही टेक्नॉलॉजी मोठी व्हावी याच्यासाठी आम्ही काय केलं, तर आम्ही टेक्नॉलॉजी मोठी व्हावी म्हणजे काय व्हावं, तर एखाद्या माणसाने जर का त्या टेक्नॉलॉजीवरती विश्वास ठेवायचा म्हटला तर त्याला 25-30 हजार रुपयाचा खर्च पूर्णपणे लागतो. मग तो कसा करणार. हां. त्यामुळे म्हणून आम्ही हा विचार केला की टेक्नॉलॉजी मोठं होणं गरजेचं आहे. गिरीश चंदाने त्याची कंपनी आणि बाकीच्या कंपन्या मोठ्या होतील. गेल्या 20-25 वर्षामध्ये काय झालं आहे, वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान मोठं करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. प्रत्येकाने त्याचा बिझनेस करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आम्ही काय केलं की छोटे छोटे प्रोडक्ट्स पण डेव्हलप केले. हां, कारण तुम्ही सुरुवातीला एक उदाहरण दिलं होतं, की आपले जे केस आहेत किंवा इतरही आपल्या घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आपण अंघोळ करतो, जी क्षार जास्त असतात ज्या पाण्यामध्ये, त्याचा ऑब्व्हियसली आपल्या केसांवर, आपल्या बॉडीवर इफेक्ट होऊ शकतो. तर मग अशा ठिकाणी कोणत्या मशीन आणि त्या किती खर्च त्याच्यासाठी येतो तुमच्या त्या मशीन सांगतो लावण्यासाठी? तुम्हाला एक उदाहरणासकट सांगतो. वाघोली एरिया पुण्यामध्ये हार्ड वॉटरसाठी अतिशय वाईट एरिया म्हटला जातो. म्हणजे वाघोलीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहेत. सोसायटीची म्हणजे 2 BHK फ्लॅटची किंमत 1 कोटी रुपये असेल, पण पाण्याचे खूप इश्यू आहेत. तर त्या ठिकाणी काय होतं की एखाद्या सोसायटीने ठरवलं की मला हे आमचं करायचं आहे, तर त्या अंडरग्राऊंड टँकमध्ये प्रोसेस करण्यासाठी आत्ता फक्त 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि एखाद्याला फक्त स्वतःच्या घरामध्ये लावायचं हो, असेल तर? सांगतो तेच सांगतो. तर त्याच्यामध्ये आत्ताच आम्ही नवीन प्रोडक्ट चालू केलं आहे की जे 3 BHKसाठी 25,000 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये 3 युनिट येतात. म्हणजे 3 लाईन आतमध्ये येतात घरामध्ये. प्रत्येक लाईनला एक प्रोडक्ट येतं 15,000 रुपयाला. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे टेक्नॉलॉजी, हे तंत्रज्ञान आम्हाला ट्राय करायचं आहे आणि आमची इच्छाशक्ती आहे. आमच्याकडे किती पैसे आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पण ते नक्की कशावरनं आम्हाला प्रूव्ह होईल. तर त्याच्यासाठी अतिशय सोपी 2 प्रोडक्ट निघालेत आणि आमची ती खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत. एकाचं नाव आहे आरो वॉटर कंडिशनर, दुसऱ्याचं नाव आहे वॉशिंग मशीन वॉटर म्हणजे कंडिशनर. आरो आपल्या घरामध्ये जे असतात त्यालाच वॉटर कंडिशनर लावायचं. त्याला वॉटर कंडिशनर लावायचं. त्याचं मी एक उदाहरण सांगतो सुंदर, खूप मोठं उदाहरण आहे. 3 वर्षापासून सुहास मोहन काळे नावाचे एक गृहस्थ आहेत. त्यांच्याकडे दरवर्षी 10,000 रुपये खर्च यायचा आरो मेंटेनन्स करण्यासाठी. इतकं प्रचंड हार्ड वॉटर आहे. शेवगाव तालुक्यामध्ये आहे ते. आज त्यांना जवळजवळ 38 महिने झाले त्यांच्या घरी टेक्निशियनच आलेलं नाहीये. टेक्निशियन आलाच नाही. त्याची गरजच पडत नाही. कारण म्हणजे एकदा आरो लावल्यानंतर त्याला हे मशीन जोडलं, कनेक्ट केलं, तर मग त्याच्यानंतर टेक्निशियनची गरज पडत नाही असं गरजच तुम्ही नाही पडली. आणि त्याचं जे वेस्ट वॉटर आहे, जे वेस्ट वॉटर निघतं, आरोचा पहिल्यांदा दुष्परिणाम काय आहे, तर लोक म्हणतात आरोमध्ये पाणी वेस्ट होतं. ते होणारच, त्याचा पार्ट नाहीये. पण ते वेस्ट वॉटर आता त्यांना त्यांच्या बागेमध्ये वापरता येतं अच्छा. आणि त्या बागेमध्ये प्रॉब्लेम होण्याच्या ऐवजी झाडं आणखी चांगली होत आहेत. कारण ते आता कंडिशन वॉटर आहे. हे एक उदाहरण झालं आणि असे कित्येक उदाहरणं आहेत की लोकांच्या घरी आरो टेक्निशियन येणं बंद झालं आणि ते करण्यासाठी प्रोडक्टचा खर्च हा 1,600 ते 1,800 रुपये आलेला आहे फक्त. अच्छा. म्हणजे कमीत कमी खर्च हा 16 ते येस, हां. आणि त्याहीपेक्षा पुढचं उदाहरण, आरोला तर वेळ लागतो. सर्वात चांगलं उदाहरण आहे तो म्हणजे तुम्हाला एक फार गमतीशीर उदाहरण आहे, ते सांगणं गरजेचं आहे. रूरल भागामध्ये काय होतं की लोकांचे जर का तुम्ही एखाद्या घरामध्ये गेलात आणि सांगितलं की सगळ्यांचे मोबाईल माझ्या टेबलावर आणून ठेवा, तर त्या मोबाईलची किंमत असते 3 लाख ते 5 लाख रुपये सगळ्यांची मिळून. पण त्यांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन नसते. मग त्याचं कारण काय आहे, कारण वॉशिंग मशीन हार्ड वॉटरमध्ये चालत नाही. हार्ड वॉटर आणि वॉशिंग मशीनचा 36चा आकडा आहे आणि त्यामुळे आणि त्याच वेळेला ते सुहास मोहन काळे आज गेली 1 वर्ष 36,000ची IFBची वॉशिंग मशीन वापरत आहेत आणि कुठेही त्यांना प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे वॉशिंग मशीनला सुद्धा हे मशीन कनेक्ट करून वापरता येतं. ते 2,000 रुपयाला प्रोडक्ट येतं. ही सगळी प्रोडक्ट आहेत ना, ही आम्ही आमच्याकडे एक अतिशय म्हणजे खूप जणांना फिश टँकचा हे असतो, फिश टँक वापरतात घरी. मग त्याचं पाणी बदलायचं, माझे मासे अंडी देत नाहीत वगैरे. आमच्याकडे एक अन्सारी क्रेन म्हणून आहे, त्यांच्याकडे एक आशिष चार्लू काम करतात. त्यांनी सांगितलं की सर एक छोटंसं 2,500 रुपयाचं इन्स्ट्रुमेंट तुमचं आम्ही मागून घेतलं, लावलं आणि आज आमच्याकडे 40 मोठ्यांच्या बरोबर आमची 40 पिल्लं आहेत. म्हणजे ब्रीडिंग झालंय आणि ते
त्यांचं खूप हे झालं, म्हणजे त्यांना आधी ते पाणी आवडत नव्हतं, आता त्याचं डिझॉल्व ऑक्सिजन रेट चांगला वाढला आहे की ते हे झालं. म्हणजे आमचं एक प्रोडक्ट डेव्हलप झालं, त्याचं नाव आहे फिश टँक वॉटर कंडिशनर, ओ अच्छा. जे अख्ख्या जगामध्ये कोणीही केलेलं नाही आहे. हम्म, फिश टँक वॉटर कंडिशनर, वॉशिंग मशीन वॉटर कंडिशनर, आरो वॉटर कंडिशनर हे कोणी केलेलंच नाही आत्तापर्यंत. अच्छा. आता तुम्ही मार्केट विषयी बोलत होतात. थोड्याच वेळापूर्वी एक्सपोर्ट विषयी हो. सुद्धा बोललात. हो. तर यासाठी वॉटर कंडिशनिंगसाठी आपल्या भारतामध्ये किती मार्केट आहे आणि त्याचबरोबर बाहेर सुद्धा आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करू शकतो? भारताचं मार्केट म्हणायचं म्हटलं तर आम्ही एक काही कोणाकडनं तरी सर्वे करून घेतलं होतं आणि ते मार्केट हे 2 लाख कोटीचं आहे. अच्छा. 2 लाख कोटी पोटेन्शियल आहे, म्हणजे सगळं. मग त्यामध्ये आरो आलं, सगळं म्हणजे ते कंडिशनिंगमधलं सर्वच सगळं use, आलं, हां. सगळे सेगमेंट आले, शेतीचं आलं त्यामध्ये. फक्त महाराष्ट्राचा विचार केला ना तर आता सोलारची जी कुसुम योजना चालू आहे, त्या कुसुम योजनेच्या मार्फत जे इलेक्ट्रिक पंप आणि हे जे आहेत ते जवळजवळ 6 ते 7 लाख पंप हे तयार होणार आहेत. म्हणजे पंप आहेत त्याच्यामध्ये. तर ते पंप जे आहेत ना ते 6 ते 7 लाख पंपांना हे युनिट लागणार आहे. त्याप्रमाणे जर सगळा हिशोब केला तर 6 ते 2 लाख कोटीचं मार्केट आहे. आणि अनफॉर्च्युनेटली किंवा त्याला पोटेन्शियल म्हणा की सगळे वॉटर कंडिशनर मॅन्युफॅक्चर मिळून गेल्या 20 वर्षामध्ये अजूनपर्यंत 1,000 कोटीचा बिझनेस झालेला नाही आहे. म्हणजे 1,99,000 कोटीचं मार्केट शिल्लक आहे. एवढं त्याला पोटेन्शियल आहे. त्यामुळे ते खूप मोठं होणार आहे. अच्छा. हो. आणि आता समजा हे आपलं पॉडकास्ट बघितल्यानंतर एखादा तरुण आहे किंवा तरुणी आहे, त्यांना या बिझनेसमध्ये उतरायचं असेल, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी फक्त आमचं हे इनोव्हेशन आहे. जसं आम्ही सांगितलं की जसं त्या प्रवीण अहिरे आणि विलास सूर्यवंशीचं झालं, त्याप्रमाणे त्यांनी पण आमच्याबरोबर काम करण्याची इच्छा ठेवावी किंवा इतर कोणत्याही वॉटर कंडिशनर बरोबर काम करा. वॉटर कंडिशनर जे चांगलं आहेत मार्केटला त्याच्याबरोबर काम करा आणि त्याचा वापर करून तुम्ही हे जे सुंदर तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, घरापर्यंत पोहोचवा. त्याच्यामध्ये तुम्ही जर का डोमेस्टिकमध्ये म्हटलं ना तर फक्त एका कारणासाठी लोक आमचं वॉटर कंडिशनर घेतात की त्या घरातल्या लेडीज म्हणतात की सर तुमच्या या प्रोडक्टमुळे आमची केस गळती बंद झाली. ओके. पुरुषांचं नाही म्हणजे सांगतात याचा पण अर्थ ह्याचं होतं. तुमचे जे प्रॉडक्ट आहे ते विकण्यासाठी ते तुमच्यासोबत येऊ शकतात. येस, माझ्याबरोबर येऊ शकतात, माझ्याबरोबर काम करू शकतात. कारण शेवटी त्यांच्याशिवाय आमचे प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचणारच नाही त्याच्यामध्ये. आत्तापर्यंत डीलर नेटवर्कमध्ये आमच्यापर्यंत साधारणपणे 25 ते 30 जण काम करत आहेत. दर महिन्याला 3-4 जण आम्हाला जोडले जात आहेत. त्याच पद्धतीने हे पाहिजे तेवढं मोठं करता येईल. कारण आम्ही आमचा जो फोकस आहे तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ठेवला आहे आणि R&Dमध्ये ठेवला आहे की याचं जास्तीत जास्त नवीन ॲप्लिकेशन तयार करायची, नवीन एरिया शोधायचे. जसं आता फिश टँक वॉटर कंडिशनर म्हटलं, ते प्रोडक्टच नाही मार्केटला, म्हणजे कोणी विचार पण केला नाही. त्याचप्रमाणे आम्ही आरोसाठी केलं आहे, वॉशिंग मशीनसाठी केलं आहे, डिशवॉशरसाठी केलं आहे. तर लोक डिशवॉशर वापरत नाही आहेत, ते वापरायला सुरुवात झाली आहे की आम्हाला पैसे आहेत, आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतो, पण आमचं पाणी योग्य नाही आहे. त्या पाण्याला योग्य करण्यासाठी आमचं युनिट आम्ही तयार केलेलं आहे आणि लोक आमच्याबरोबर जॉईन होऊन ते जी आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये, फक्त आमच्या भूमिकेमध्ये एकच आहे की मी पहिल्यापासून असं म्हणतोय की बिझनेस मोठा करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान मोठं झालं पाहिजे. तंत्रज्ञान मोठं झालं तर बिझनेस आपोआप मोठा होईल. आणि मार्केटला ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये वॉटर कंडिशनर बाबतीमध्ये काय झालंय, प्रत्येकाने आपला फॅमिली बिझनेस मोठा करण्याचा प्रयत्न केला, खूप जास्त नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला. ते न करता आपण रिझनेबल प्रॉफिट घेऊन आपण पहिले पेन पॉईंट सॉल्व्ह करू. जे व्हॉल्वोनी केलं तेच आपण शेतीच्या मग बाबतीमध्ये करूया. तुमचं आता मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी किती आहे? कारण तुम्ही सांगितलं की एक मोठं बिझनेस आहे आणि आपल्या इंडियामध्येच 2 कोटी 2 लाख कोटी. 2 लाख कोटी हो. इतकं पोटेन्शियल आहे. मग सांगतो. कॅपॅसिटी तुमची मॅन्युफॅक्चरिंग आमची आज मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे ना, ते साधारणपणे आज आमचा जो 2 कोटीचा बिझनेस आहे हा आहे त्या कॅपॅसिटीमध्ये आम्ही 10 कोटीपर्यंत नेऊ शकतो. स्केलअपचा प्लॅन रेडी आहे. स्केलअपचा प्लॅन म्हणजे आम्हाला जे मेन आमच्या याच्यामध्ये जे ट्रीटमेंट चेंबर, वॉटर सिलेंडर जे लागतात ते आम्ही बनवू. आमच्या येणाऱ्या या पॉडकास्टच्या नंतर येणाऱ्या तरुणांबरोबर काही काम करू. वेंडर येतील आणि ते मॅन्युफॅक्चर करतील आणि त्या मॅन्युफॅक्चर केल्यानंतर अंडर लायसन, कारण पेटंट आहे आमच्याकडे, त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. तर त्याच्यानंतर आपण ते त्यांच्याबरोबर काम करून ते जास्तीत जास्त नेऊ. पण खरं मॅन्युफॅक्चरिंगपेक्षाही ना जो स्कोप आहे तो त्याच्या मार्केटिंगमध्ये आहे अच्छा. की जास्तीत जास्त मार्केटिंग होणं गरजेचं आहे. मग तुम्ही आता मार्केटिंगसाठी काय करताय? आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर जास्त काम करतो. कारण दुकानदारांबरोबर काय होतं आहे की कुठं ना कुठेतरी आम्हाला थोडासा अनुभव असा येतो आहे की लोकांना रिकरिंग प्रॉडक्ट जास्त आवडतं आणि नॉन रिकरिंग आवडत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आता आम्ही आरो वॉटर कंडिशनर देतो ना, पण आरो वॉटर कंडिशनर दिल्यानंतर पण लोक ते आरो टेक्निशियन ते वापरण्याकडे त्यांचा कल कमी असतो. त्यामुळे होतं आहे काय की एक विचित्र धंदा चालू झाला आहे की आरो फिल्टर चालत नाही, त्याचा मेंटेनन्स खूप येतो. मग लोकांनी 20 लिटरचे जार घ्यायला सुरुवात केली आणि 20 लिटरचे जार देण्याची जी वाहतूक आहे ना ती चुकीची आहे. तर आम्ही लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही तुमचा आरो फिल्टर चालू करा आणि त्याला आरो वॉटर कंडिशनर वापरा. तुम्हाला आरोचा मेंटेनन्स निघणारच नाही.
अच्छा. त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर मग काही आमच्याबरोबरची काही लोकं येतात, ती रेंट ऑन प्युरिफायर म्हणून कॉन्सेप्टवर काम करतायत, की तुम्ही जे पैसे वर्षाला 4-5 हजार रुपये देता म्हणजे 20 लिटरच्या जारला, त्याच्याऐवजी तुम्ही त्याचा मेंटेनन्ससाठीच ते पैसे द्या. मात्र ती मेंटेनन्सची जबाबदारी ही त्या टेक्निशियनची असेल आता. म्हणजे टेक्निशियन तुम्हाला काय सांगेल, की सर वर्षाला मला एक 3,000 रुपये फिक्स द्या, त्याचे सगळेच्या सगळे पार्ट्सची जबाबदारी मी घेतो. अशा पद्धतीने पण ते काही लोकांनी चालू केलेलं आहे. टेक्निशियन लोकांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन काम करता. येस, आम्ही सगळ्यांसोबत आहोत. म्हणजे ज्यांना ज्यांना मटेरियल वाचून पैसे कमवण्याची इच्छा आहे. आज आरो मार्केटमध्ये काय चालू आहे, तर समोरच्याचं मटेरियल गेलं, ते मटेरियल खराब झालं की मग आम्ही बदली करतो आणि पैसे घेतो. आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही लेबर चार्जेस घ्या. मटेरियल जाणं हा विषय आता बंद झाला, की त्याचं जो प्रॉब्लेम होता स्केलिंगचा, तो आम्ही सॉल्व्ह केला आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. म्हणून आम्हाला वॉशिंग मशीनच्या बाबतीमध्ये टेक्निशियनचा अनुभव चांगला येतोय, की टेक्निशियन लोक आम्हाला समोर घेऊन जातात, की सर हे प्रॉडक्ट वापरा, तुमच्या कपड्यांची क्वालिटी चांगली होईल, पाणी कमी लागेल, साबण कमी लागेल, कपडे कडक होतात, ते कडक होणार नाहीत, स्वच्छ निघतील. आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही बघाल ना, तर दुकानदारांनी बोर्ड लावलेले आहेत, की कुठल्याही कपड्याची गॅरंटी देणार नाही, कारण आपल्या इथलं पाणी खराब आहे. म्हणजे जर कोल्हापूरमध्ये राधानगरीमध्ये जर का एखादा माझा ॲलन सॉलीचा शर्ट जर 1 वर्ष चालणार असेल, तर सांगलीच्या पाण्यामध्ये जो 3 महिने पण चालत नाही. अच्छा. त्याचं मग आपल्या कारण महाराष्ट्रामध्ये तुमचे प्रोडक्ट सगळ्यात जास्त कोणत्या भागामध्ये खरेदी केले जातात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, खानदेशमध्ये सर्वात जास्त आणि मराठवाड्यामध्ये प्रमाण आता वाढत चाललंय, विदर्भामध्ये प्रमाण वाढत चाललंय. कोकणामध्ये त्याची गरजच नाहीये, कारण कोकणामध्ये पाण्याचे एवढे प्रॉब्लेम नाही आहेत. म्हणजे वाडीला वगैरे आंब्याच्या बागेमध्ये वापरलेत नाही, अशातला भाग नाहीये. पण त्याची खरी गरज आहे ना, ती विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. कारण तिथे पाणी खूप खराब आहे त्याच्यामध्ये. आणि खानदेश, मराठवाड्यामध्ये तर A to Z, म्हणजे तुम्ही कुठलाही जिल्हा घ्या, ज्यांची बागायती शेती आहे त्यांना ह्या पाण्याची म्हणजे वॉटर कनेक्शनची गरज आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी जमिनीचा जो म्हणजे अशी उदाहरणं आहेत, की आता परवाच कोणीतरी मला आभास शेंडे म्हणून त्यांनी फोन केलं होतं. त्यांनी 4-5 वर्षापासून ते वापरत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना ॲपल बोरचं उत्पादन मिळालं आहे 1 एकरच्या मागे 6 लाख रुपये. म्हणजे त्यांना 50 रुपये चांगला रेट मिळाला, क्वालिटी चांगली मिळाली आणि 12 टन त्यांना ॲपल बोरचं उत्पादन मिळालं. हे त्या म्हणजे ऊसाच्या शेतीच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त आहे. आणि चांगलं पाणी त्यांनी वापरलं त्याच्यामुळे नाही, त्यांना पाणी खराब होतं खूप, ते तर महत्त्वाचं आहे. त्यांनी पाणी खराब वापरलं, पण आमच्या कंडिशनरमधनं वापरलं, म्हणजे कंडिशनर टेक्नॉलॉजीमधनं वापरलं. त्यामुळे त्यांचं दुसरा भाग असा आहे, त्यांनी सांगितलं की आमच्या शेजाऱ्याकडे पाऊस पडला भरपूर, तर त्याच्याकडे पाणी साठतं, पण आमच्या जमिनीमध्ये पाणी साठत नाही, पाण्याचा निचरा होतो लगेच. अशा पद्धतीने तो एक त्याचा फायदा आहे. म्हणजे वॉटर कंडिशनर याचे इतके कंगोरे आहेत, की ते सांगता सांगता आपल्याला 2-3 पॉडकास्ट पण कमी पडतील, एवढं त्याचं काम मग आहे. आता तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे? आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये ऑटोफिल वॉटर कंडिशनर हे कुठे असेल? ऑटोफिल वॉटर कंडिशनर ही एक पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग म्हटलं तर पहिलं टार्गेट म्हणजे आम्हाला प्रायव्हेट लिमिटेड आमचं झालेलं आहे. आता आम्हाला लिमिटेड कंपनीपर्यंत जायचं आहे, की ही टेक्नॉलॉजी मोठी करण्यासाठी त्याचं प्रचंड मार्केटिंगची गरज आहे. ते चॅनल पार्टनर लोक बरोबर येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे पोचून द्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता या तुमच्या पॉडकास्टनंतर तो आणखी फ्लो वाढेल आणि त्याच्यामध्ये जी लोकं आपल्या वेवलेंथवरती येतील, त्याच्यामध्ये रिजनेबल प्रॉफिट, रिजनेबल मार्जिन आणि रिजनेबल कॉस्ट याच्यावरती करून आपण ते आणखी जास्तीत जास्त लोकांवर नेऊ, सोसायट्यांना टार्गेट करूया. त्याच्यानंतर जे बिल्डर लोक आज हे देत नाही आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत, की बिल्डरनी बाय डिफॉल्ट पहिल्यांदा द्यावं. म्हणजे कित्येक प्रोजेक्टमध्ये असं असतं, की तो प्रोजेक्ट 500 कोटीचा असतो आणि आमचं टेक्निक तिथे लावण्याचा खर्च हा फक्त 1 लाख रुपये असतो. इतका कमी याच्यामध्ये ते होतं. फक्त ते मार्केटिंग करण्याची गरज आहे. अच्छा. आता आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. ओके. अगदी थोडक्यात तुम्ही जो तुमचा हा एवढा मोठा अनुभव आहे, तुम्ही म्हणजे एक इनोव्हेटर होण्यासाठी जन्म घेतलाय असं म्हणताय. हो. त्यानंतर वेगवेगळी तुम्ही कामं सुद्धा केलेली आहेत, इन्व्हेन्शन सुद्धा करण्याचा प्रयत्न केलाय. मग या सगळ्या अनुभवातून आता येणारी जी पिढी आहे किंवा ज्या लोकांना बिझनेसमध्ये उतरायचंय, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोणतं क्षेत्र हे त्यांना काम करण्यासाठी चांगलं असू शकतं? मराठी माणसाला असं म्हटलं जातं, की मराठी माणसाला धंदा जमत नाही, त्याच्या रक्तामध्ये नाही वगैरे वगैरे. काही गोष्टी खऱ्या असतील, काही गोष्टी नसतील. पण एक गोष्ट क्लिअर आहे, की तुम्ही स्वतःला संधी द्या. स्वतःला संधी द्या, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जशी धंद्यांमध्ये काही कमी अधिक चांगली वाईट लोकं आहेत,
तशी खूप चांगली लोकं पण आहेत आणि त्यामध्ये काही नवीन तंत्रज्ञानामध्ये काम करून जे स्टार्टअप हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला या संधीमध्ये हे सोनं करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये एक गोष्ट हे करा की मार्केटचा पेन पॉईंट लक्षात घेतला पाहिजे की काय मार्केटची गरज आहे. म्हणजे आता आम्ही आमच्या बाबतीमध्ये वॉटर कंडिशनरच्या माध्यमातून घेतलं की शेतीसाठी वॉटर कंडिशनिंग ही फार गरजेची गोष्ट आहे आणि ती गरजेची गोष्ट जी आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली, लोकांना ती हे केली आणि बाकीच्या आता अनेक लोकांबरोबर, तरुणांबरोबर काम करतोय. जास्त करून आमचं काम आहे ना, ते शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर आहे, अच्छा. की शेतकऱ्याच्या मुलांना जर आपण मोठं केलं आणि त्यांना सपोर्ट केला, तर त्याच्यामध्ये कारण दुकानदार वगैरे तर ऑलरेडी मोठे आहेतच त्याच्यामध्ये. त्यापेक्षा आणि आमचे ते दोघं जण प्रवीण आयरे वगैरे आहेत ना किंवा दत्तात्रय माळशिकारे बारामतीचे आहेत, ते आमचे रोल मॉडेल आहेत, की त्यांनी कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड नसताना, त्यांचं कुठलंही दुकान नाही, काही नाही, ते घरून ऑपरेट करतात. पण त्यांनी तो कॉन्फिडेंटली ते प्रोडक्ट आमचं लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्याच्यानंतर आमचं हे सगळं हळूहळू काम चालू आहे. आम्हाला चिकार खूप टेलिमार्केटिंग यांची गरज लागणार आहे. आता आमच्याकडे उत्तम साळुंके सर आहेत, टेलिमार्केटिंगमध्ये नीता मॅडम आहेत, ह्या म्हणजे घरून काम करतात. म्हणजे आमचे त्यांचे रिसोर्स त्यांना सुद्धा वाढलेले. तुमच्याकडे आता येस, तुमच्या आम्हाला सोबत काम करण्याची संधी मिळेल आणि रोजगार उपलब्ध होईल. येस, कारण प्रोडक्ट इटसेल्फ खूप स्ट्रॉंग आहे, पेटंटेड आहे, दमदार आहे आणि खूप मोठा पेन पॉईंट आहे ना त्यांनी सॉल्व्ह केला आहे. म्हणजे त्याच्यामधले जे काही त्याचे जे लिमिटेशन आहेत, म्हणजे लिमिटेशन काय आहेत, तर बाबा सर आम्हाला हे लोकं विचारतात की TDS बदलत नाही, हार्डनेस बदलत नाही. तर त्यांना ते प्रोडक्ट कळलेलं नाही आहे, आपल्याला ते समजून सांगायचं आहे. आणि त्याच्याने तुम्हाला आणि शेतीमध्ये तर पर्यायच नाही आहे. शेतीमध्ये जसं संजीवदादा माने खूप गमतीने सांगतात की शेणखताला पर्याय शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला आणि आम्हाला सापडला. मग लोकांना वाटतं काहीतरी फार मोठं सांगणार आहेत. मग ते सांगतात शेणखताला पर्याय आहे तो म्हणजे शेणखत. तसं वॉटर कंडिशनरला पर्याय वॉटर कंडिशनर आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हे सगळ्यांबरोबर आम्हाला काम करता येईल. त्याच्यामध्ये आमच्या भूमिका खूप क्लिअर आहेत आणि हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आमची तळमळ खूप चांगली आहे. तुम्हाला शुभेच्छा सर. येस. तुम्ही छान काम करताय आणि आज आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातूनही चांगली माहिती तुम्ही दिलेली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या पॉडकास्टबद्दल बोलवल्याबद्दल न्यूज 18 नेटवर्कचं पण मनापासून धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन एक्सपर्ट सोबत, नवीन बिझनेसमॅन सोबत. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 मराठी.